नाही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो मग आजचा दिवस आमच्यासाठी खूप खूप स्पेशल आहे, कारण आज आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे. तर तसं पटकन 1 वर्ष गेलं आपल्याला समजलं पण नाही ना, म्हणजे एकदम फास्ट. तर मग तुम्हाला म्हणजे हा व्लॉग थोडा स्पेशल असणार आहे, कारण या व्लॉगमध्ये आम्ही आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी कशाप्रकारे सेलिब्रेट केली तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. तर मग आज दिवसाची सुरुवात म्हणजे थोडं लेटच झालं आहे, बट स्टील आम्ही आता चाललेलो आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात. आणि त्यात योगायोग म्हणजे आज खूप छान दिवस आला आहे, संकष्टी आहे. तर मग आम्ही आता फर्स्ट गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन त्यानंतर मग आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहे. एक मित्राचं भेटलं रिक्षात, तो फोन करून बोलतो की आम्हाला घेऊन ये परत, विसरलेला रिक्षात. चला 1 मिनिट. श्री विघ्नेश्वर गणेश मंदिर. बापरे, डॉगी आहे, थांबा. आपणच फर्स्ट आलो की काय मंदिरामध्ये? नाही, असतील आणलेले. ये आपणच फर्स्ट आलो वाटते. 4:30 चालू झालं ना. हाय, सकाळी बंद करतात आणि परत सुरू करतात ना. हो, 4:30 चालू. ती शांतता वाटते ना. कुठे काढायची चप्पल? सो मग फ्रेंड्स, आम्ही आता जस्ट गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन आलो आहेत. म्हणजेच बाप्पांचा आम्ही आशीर्वाद घेतलेला. त्याच्यानंतर मग आम्ही तसंच मॉलमध्ये थोडंसं फिरायला वगैरे गेलेलो. तर मग आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर मग जसं की मी तुम्हाला आधीच फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आमची आज ॲनिव्हर्सरी आहे. मग ॲनिव्हर्सरी निमित्त म्हणजे जे काय ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होणार आहे ते थोड्या वेळाने होणारच आहे. पण त्याच्या आधी एक काहीतरी आम्ही यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. येस. सो मग आता ते सरप्राईज ऑब्व्हियसली आता जे काही गिफ्ट असेल ते यांच्यासाठीच असणार आहे. पण ते गिफ्ट किंवा ते काहीही जे म्हणजे 1-2 ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांना सहज नाही मिळणार आहे. त्यासाठी त्यांना काही चॅलेंजेस असतील. ते कंप्लीट केल्यानंतरच त्यांना ते गिफ्ट भेटणार आहे. तर चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये बघूया की ते जे काही ते ओळखून ते चॅलेंज ओळखून ते गिफ्ट कसे मिळवतात, किंवा मग त्यांना ते ओळखायला येतं किंवा नाही येत. जर त्यांनी ओळखलं तरच त्यांना ते गिफ्ट मिळणार, नाही तर ते गिफ्ट रिटर्न मग ते मी कोणालाही माझ्या आवडत्या व्यक्तीला देऊन टाकणार, तर त्यांना गिफ्ट मिळणार नाही. चला तर मग आता आपण बघूया की कशा प्रकारे ते ओळखून गिफ्ट मिळवतात किंवा मग नाही. की आपण यांच्यासाठी म्हणजे ॲनिव्हर्सरी निमित्त काही गिफ्ट्स प्लॅन केलेत, पण ते गिफ्ट त्यांना सहज नाही भेटणार. म्हणजे काहीतरी त्यांना एक क्विज असणार आहे, ते ओळखून त्यांनी ते गिफ्ट शोधायचं आणि घ्यायचं. ते ओळखलं तरच ते गिफ्ट त्यांना भेटणार, नाही तर नाही भेटणार. नाही, ते एकदम खूप इझी आहे. एकदम म्हणजे खूप इझी, पटकन सगळ्यांना कोणालाही ओळखायला येईल असे ते क्विज असतील. 1 मिनिट. तर ह्या आपण काही चिट्स बनवल्या आहेत. ही एक उघडायची, तुम्ही उघडून त्याच्यामध्ये जे लिहिलंय ते वाचायचं आणि मग त्याच्यावरून गेस करायचं. ऑब्व्हियसली मराठीमध्ये. मग ते ओळखायचं की ते कुठे काय असेल ते कळलं. आणि त्याच्या फक्त बोला. स्टार्ट करूया. एक चिट्स घ्या त्यातून कोणतीही. वाचून झाले. हां, क्लिअर वाचा म्हणजे बरं ठेवते तोपर्यंत घेऊया. नाही समजलं तर मला विचारा, मी सांगते. यदि प्रेम का मतलब सिर्फ पा लेना होता तो हर हृदय में उन 2 भगवान का नाम नहीं होता. बघू, मी वाचते जायते काय. हाँ, यदि प्रेम का मतलब सिर्फ पा लेना होता तो हर हृदय में उन 2 भगवान का नाम नहीं होता. ह्याच्यावरून गेस करायचे की ते काय असेल, कशा रिलेटेड असेल.
आजूबाजूचे हिंट देऊ शकतात त्यांना. हा बरोबर बरोबर गेस केलं. पुढे पुढे काय कुठे राधाकृष्ण? फोटो आहे त्याचा. अजून गेस करा गेस करा. आपल्या आजूबाजूला पण घर आहेत. मामीकडे पण असेल. मला नाही माहित. हो मामीकडे आहे. तिथे असू शकते मे बी. एक मिनिट. चलो हम ढूंढेंगे. फास्ट फास्ट फास्ट. वी डोंट हॅव टाइम. राधाकृष्ण आहे. हा मग बघा ना कुठे दिसेल ना आजूबाजूला. तिथेच होतं ते. कुठे गायब झालं? तिथे बघा कुठे. मी इथेच ठेवलं. कुठे गेलं? भेटलं. येस. चला सरप्राईज भेटलंय. आईंकडे द्या. ते अणूला लागेल ना हळूच. अनुच्या तोंडाला लागेल ना. टिफिन बॉक्स मस्त ना. ओपन करून बघ. ओपन करून आहे ना. बरोबर. आता सेकंड. फर्स्ट झाली आता सेकंड. आता सेकंड चिठ्ठी. अनु केवढी एक्साइटेड आहे. ये दुसरी चिठ्ठी. सुरू केला जातो दिवस. थांबता पुढे झाले. माझे नाव घेऊनच केला जातो दिवस सुरू. दोन्ही हात जोडून एक मुखाने बोला जय सद्गुरू. ओळखा बघू मी कोण. स्वारीचा फोटो. हा स्वारीचा फोटो जरूर ना. देव कुठे देव ते देवाचे आहे नाहीच. असू शकते. नाही 12 आहेत. 12 म्हणजे 12. अनु भेटलं गिफ्ट. अरे वा. बेला विटा. हे कशी हसते. ठीक आहे. चला सेकंड. आता थर्ड. थँक्यू. आता थर्ड. तर नंतर एक मामींकडे द्या. नंतर मग पप्पांकडे वगैरे. डब्यात टाकून आला. एसी सारखी थंडगार हवा लागली म्हणून आणले घरात. लागावी. एसी सारखी थंडगार हवा लागावी म्हणून आणले घरात. म्हणून मला आणले घरात. पण आता मी चालेना म्हणून मला ठेवले एका कोपऱ्यात. ओळखा बघू मी कोण. कूलर. कूलर ते तर वर आहे. कूलर मग त्याला वर जावं लागेल. आवाज ते तुम्ही वाचता ना. आवाज येत नाही ह्याच्यामध्ये क्लिअर. ऐकलं मी. तुम्ही वाचा नंतर मी वाचते. ओपन तरी करा. ॲक्च्युली खरं तर ही फ्रेम खूप खास आहे. म्हणजे जेव्हापासून आमचं लग्न जमलं आणि लग्नाची जे काही विधी सुरुवात झाली विधी करायला, तर तेव्हापासूनचे सर्व काही 1 ते 2 असे फोटोज मी ॲड केलेत. तर मग टॉपला जो सर्वात
पहिला जो फोटो आहे तो आमचा सुपारी फोडण्याचा जो काही कार्यक्रम झालेला त्याचा ॲड केलेला आहे. मग त्याच्यानंतर मग प्री वेडिंग शूट, एंगेजमेंट, हळद, लग्न आणि मग रिसेप्शन असे एक एक सर्व फोटोज, म्हणजे आपल्याकडे सर्व काही अशा छान अशा मेमरीज राहाव्यात म्हणून मग मी ते सर्व असे एक एक फोटोज ॲड केलेले आहेत. आणि मग वरती आमच्या दोघांचं नाव ज्योती प्लस अवी = जोवी आणि खाली आमच्या लग्नाची डेट 17 मार्च 2024 असं सर्व काही याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ही 4th आहे. हातामध्ये मी खणखणते, स्त्रियांचा शृंगार मी वाढवते, कुठे लाल तर कुठे पिवळी, पण महाराष्ट्रामध्ये मी पसंत आहे हिरवी, ओळखा बघू मी कोण. हे मला पॅक करायला टाइम नाही मिळालेला. हे तुम्हीच काढा ते, कारण ते पॅक नाही केलेले. अनु किती क्यूट असते. काढा ते. नाईस कॅप. अनु छान आहे. छान. अनु झाले आता शेवला पण येईल. अरे बापरे, काका लावेल. छान मस्त. 5व ना आता. छान. काय झालं, काय करतेस? बोल पटकन. असे शर्ट आणि छोटे छोटे पॅन्ट फक्त श्रेयू अनुचा आहे, मी बाकी कोणाला जागा नाही माझ्या घरात. इवले इवलेचे शर्ट आणि छोटू छोटू पॅन्ट फक्त श्रेयू अनुचा आहे, बाकी कोणाला जागा नाही माझ्या घरात. बास्केट. हा, बास्केट नाही, श्रेयू अनुचा बास्केट. हा तेच. बास्केट बाजूला आहे ना ते. चला. काका काय करतो. बेटा हे मम्मा काय करते. हे आहे ते काय ते जिमचे ओके सँडो आहेत. हा, ते एक दाखवलं ना त्या दिवशी, त्यातले राहिले 3 आहेत. काकांना दे. काकाला दे. अनु दे, मला दे. काकाला दे. मस्त मस्त. एक कलर वरती आहे, बाकी हे 3 त्याच्यामध्ये. छान आहे. अनु मस्त. कलरफुल. अनु कशी करते. अनु आपण नंतर घेऊया. अनु बाबू तुला आवडला. अनु छान आहे. अरे आता आपण असं. ओ वाव, छान दिसते. फिटिंग पण प्रॉपर आली. ते साईजचं मला ॲक्च्युली टेन्शन होतं. नशीब ते बरोबर आले. कलर पण चांगले आहेत ना 4 ह्याच्यामध्ये. हे घरी जिमला वगैरे घालू शकतात ना जाताना. काय जिम करताना काम येणार आहे. 4 कलर आहेत ना, ऑरेंज, ग्रीन, ब्लॅक. ब्लॅक पण मस्त वाटेल. ते तर टी शर्ट ट्राय करा. 6वी चिठ्ठी ना. खूप मोठं आहे. बापरे, एवढं मोठं. तेच मी बघतो. ठीक आहे, मी वाचते. बंगलोवाला असो की झोपडीवाला, माझी जागा मात्र फक्त एका कोपऱ्यात. कोणी सावकाश तर कोणी दनादन असे माझ्यावर चालतात. निर्जीव जरी असलो तरी कधी कधी माझीही हाडं दुखतात. ओळखा बघू मी कोण. ते कुठे ठेवलं असेल ती जागा आहे, ती जागा असते. शूज ना, शूज रॅक मध्ये असेल ना.
शिवरॅक मध्येच असेल. कोणी हेल्प नका करू त्यांना, त्यांना ओळखू द्या. अरे इथं आहे. नीट वाचा, हे घ्या, नीट वाचा एकदा मग कळेल. पडशील आणि माझी जागा मात्र एकच कोपऱ्यात आहे. कोणी सावकाश तर कोणी तनादन असे माझ्यावर चालतात. निर्जीव बरोबर समजलं. येस. I found out. चला 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 अनु चला 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 पटकन. चला 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 अनु चला. हॅलो का मला बसू दे बाबू. काढा बाहेर. खोललेलं असेल बहुतेक. हा काय आता मलाच नाही आठवते काय त्याच्यामध्ये. ते बघा लागेल. नाही ते ऍक्च्युली येताना तसं आलेलं ते म्हणून. अनु काय अनु अनु कर कर मस्त मस्त मस्त. काय बेटा अजून एक बॉक्स. अरे बापरे. अरे लेदर वॉलेट. ते आणि इकडे दाखव. ते काकाकडे दे बघू. हे पण खास आहे का, याच्यावरती पण नाव आहे. आवीचो त्याच्या आतमध्ये चोवी. हा हा हे ह्याच्यासाठी बाईकसाठी. बाईकची जी चावी असेल ना हे त्याच्यासाठी किचेन. आणि हे ते वॉलेट, हे लेदर वॉलेट आहे. दाखव दाखव श्रेया बघूया. मस्त मस्त मस्त. ते असं सरळ करा, सरळ करा. श्रेया ये बघ. छान. तर मग फोटो फ्रेमप्रमाणेच याच्यावर जोवी लिहिले. जोवी मीन्स ज्योती प्लस अवी इज इक्वल्स टू जोवी. एक एक सेक्शन त्याच्यामध्ये. क्वालिटी पण छान आहे. लेदर वॉलेट ते आगे तुझे नाईस. एक श्रेयस नाही हे श्रेय बॉक्स. चला घ्या. आता ही 7वी ना. हां 7 7 8 9 10 8वी का. 8वी आहे. ठीक आहे. घरातील लक्ष्मी समजून घरात आणल्यावर माझी केली जाते पूजा. घरातील घाण साफ करण्यात मेरे जैसा एक्सपर्ट ना कोई दूजा. दाखव. लाडू. एकदम मी वाचते. अर्धा हिंदी अर्धा मराठी आहे. हा मग ते कसं तरी जुळवायचं होतं ना. घरातली लक्ष्मी समजून घरात आणल्यावर माझी केली जाते पूजा. घरातली घाण साफ करण्यात मेरे जैसे एक्सपर्ट ना कोई दूजा. झाडू. अरे काय झालं, का ओरडताय. बॉक्स साठी भेटलं. आता पप्पांकडे द्या. आता घ्या 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 ना पप्पा. काढ ते बाबा. सुरी घ्या पटकन तोडता येईल ते. हां हळू लागेल. हळूच. ए अनुला मागे घ्या. अनुला मागे घ्या. ते तोंडाला वगैरे लागेल तुझ्या. हो चॉकलेट. पप्पांकडे चांगलं गिफ्ट आलं. व्हिडिओ झाल्यानंतर मग खाऊया आपण. सगळे झाल्यावर ठेवा इथे तिथे ठेवा. झाल्यावरती नंतर. हां एक हां हे घ्या. हे करा चॉकलेट्स. तेव्हा व्हिडिओ झाल्यावर मग खाऊया सगळे. ठीक आहे. आता नेक्स्ट. आता हे 9 ना. 9 हां
असे तर दिवसभर असतो मी साफसूफ आणि पूर्ण रिकामी, पण जेव्हा सर्वांना लागते भूक तेव्हा माझ्यावर केला जातो फक्त पसारा. खरंच. असे तर दिवसभर असतो मी साफसूफ आणि पूर्ण रिकामा, पण जेव्हा सर्वांना लागते भूक तेव्हा माझ्यावर केला जातो फक्त पसारा. ओळखा बघू मी कोण. टीचर. बरोबर. चला 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 आणू आपण जाऊया खाऊ. पसारा नाही ना नक्की. ओळखा ओळखा, शोधा शोधा जरा शोधा. अरे देवा, लगेच भेटलं. काय अनु. चला चला. अनु कशी खुश होते. अनुला मज्जा वाटते. आता आईंकडे द्या. आईंकडे द्या. आई समजते क्लिअर दिसतात. क्लिअर दिसतात. ह्याच्यामध्ये काय एवढं मोठं. अरे ते मी कधी कधीपासून घ्यायला सुरुवात केली, मला आठवतच नाही मी काय काय ठेवलंय ते. कोणाचे तरी फेवरेट शूज आहे ते. माझे फेवरेट शूज. आठवले. 3 वर्षापासून बघत होतो ते शूज. छान आहेत. खूप. साईज बघा आधी, कारण ते मग रिटर्न नाही होणार. साईज येईल ना. साईज पण येणार. येईल ना. हा? खूप छान आहे. आवडले. लास्ट 3 इयर्स ते 1 वर्ष झालं माझी ऍड टू कार्ड होती. त्याची प्राइस खूप जास्त होती, नंतर कमी झाली. खूप छान. प्युमा. चला आता नेक्स्ट. आता 10वन. 10वन ना. नंतर आपण घेऊया. देऊ बाबू. 2 मिनिटं थांब बाबू फक्त, मग आपण तुला देऊया. हा बापरे, खूप मोठा आहे. मोठे आहे. म्हणजे आवाजला काय आलं. कुठे गेली. हा. असो उन्हाळा हिवाळा की पावसाळा, थंडगार खायला प्यायला मिळते म्हणून सर्वांनाच माझा जिव्हाळा. ओळखा बघू मी कोण. फ्रीज. अरे ते खावा नाही यार, फ्रीज मध्ये. चॉकी नाही. फाउंड इट. अरे बापरे. दोन्ही एकच. आणा आणा. हे जरा स्पेशल आहे. बघूनच वाटतं स्पेशल आहे काहीतरी. हे बाकीच्या गिफ्ट पेक्षा हे थोडं वेगळं आणि थोडं वेगळं आहे, म्हणजे स्पेशल आहे. हेवी पण वाटते. एक मामींकडे द्या तोपर्यंत. काढा मामी. आणि आजच्या दिवशी तुम्हाला एक गिफ्ट मिळते, कारण आजचा दिवस खूप स्पेशल आहे. ते उघडल्यावर कळेल. पुस्तक आहे का काय? नाही, कळेल ना उघडल्यावर. महाराजांचं पुस्तक आहे. तर आज शिवजयंती आहे ना. शिवजयंती आहे. मामी सर्व करा. दाखवा. आणि ऍक्च्युली खरंच वाचण्यासारखं आहे मम्मी. मी थोडीशी, म्हणजे मी जास्त नाही वाचलं, थोडंसंच वाचलंय, पण यातून खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याला महाराजांचं. हां हां, हे ऑनलाईन घेतलेलं मी. असं ना. ते खूप म्हणजे एकदम आपल्या प्रॉपर मराठी भाषेमध्ये खूप छान सगळं महाराजांविषयी दिलेलं आहे. यामध्ये पूर्ण महाराजांचा कालखंड वर्णन केलेलं आहे. 2 असतील, 2 भाग असतील. 2 भाग आहे. हां ठीक आहे, ठेवा. हां आता ही 11वी ना. काय झालं वाचा. खूप मोठं आहे.
ठीक आहे. कधी काळी स्त्रियांची होती मी आवडती आणि होती एक संस्कार, पण आजकाल सणवारालाच फक्त मला केले जाते परिधान. ओळखा बघू मी कोण. ओळखा, तुम्ही ओळखायचंय, आम्हाला काय विचारता. तुम्ही ओळखायचंय, आम्ही कोणी सांगणार नाहीये. कधी काळी स्त्रियांची होती मी आवडती आणि होती एक संस्कार, पण आजकाल सणवारालाच फक्त मला केले जाते परिधान. आम्हाला नाही माहिती, तुम्ही ओळखायचं ते. इकडे तिकडे काय बघता, तुम्ही ओळखाय ना. हिंट, ह्याच्यामध्ये हिंट आहे. फक्त सणवारालाच आजकाल घातलं जातं. लेडीज काय म्हणजे मुली आजकाल सणवारालाच काय घालतात, इतर वेळी नाही घालत. साडी. एक मिनिट बाबू, फक्त एक मिनिट थांब, आपण काढूया. तिला काढून दिलं चालेल. खोला खोल वहिनी काढा. ते असंच ते असंच गुंडाळलंय. आता ते मगाशी जाऊन गुंडाळलेलं मी. ते काय मला पण हा हे असेल काय ते. फाडा वहिनी, ते फाटेल. काय करत मोबाईल बघ. फाडा ते वहिनी. सुरी कुठे आहे मामी? ते त्यांना हेल्प करा काढायला. ए अनु, लागेल का बाबू? इथे चल मागे. लागेल का बाळा? अनु फाड. हे तुला करते ना. जाई काकाला दे. काकाला दे. काकाला दे अनु. काकाला दे. आता दाखव काय बघू. अरे वा, खूप छान. त्याने मोबाईलला बसतो का इथं बघा ना. थांबा उघडूया आपण अनु. वाव, मस्त ना अनु. एकदा चेक करा तुमच्या फोनला बसतोय का, कारण तो हा. बसला. बंद का चालू आहे? चांगलं ना परत. नवीन वाटतो फोन आता. चला आता एक लास्ट. आता हे छोटच असेल. घरात माणसे असतात भरपूर, पण माझ्या एकट्यामध्येच सर्वांचे सन्मान ठेवावे म्हणून सर्व करतात किरकिर. इथे परत वाचते मी. हा, घरात माणसे तर असतात भरपूर, पण माझ्या एकट्यामध्येच सर्वांचे सामान ठेवावे म्हणून सर्व करतात किरकिर. बरोबर बोलले. थँक्यू. हे कपाट नाही आता. ते नाही माहिती मला. कोणाचंच नाही आले का पाणी? ते तुम्हीच काढा आता. मस्त आहेत. बाटाचे फॉर्मल शूज आहेत. खूप छान. आवडले? ते हरवली. एक लास्ट, आता ते मला माहिती आहे, बोलून दाखवते. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही ओळखा. बोलू. थकून भागून घरी आल्यावर आराम केला जातो माझ्यावर. थकून भागून घरी आल्यावर आराम केला जातो माझ्यावर.
किती जरी काही असलं तरी फक्त पप्पांचाच त्यावर अधिकार. ओळखा बघू मी कोण. आता तुम्हाला उचला हे लागेल. तिकडे इकडे या साईडनेच काढा, तिकडे नका जाऊ. इथून 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 थोडासा बेड उचला, मिळेल ते बेड इथे. हे थोडंसं उचला ना, थोडंसं उचला, तिथे खाली असेल. हा बस थोडंसं मिळेल ते. हा झालं, हे शेवटचं होतं. काढा ते कसं पण काढा, फाडून चालेल. पडतील वहिनीला शाळेला. टाइम पण झाला. हे टी शर्ट आता हे ना साईज माहिती नाही मला येईल की नाही तुम्हाला, कारण हे ना आता माहिती रिटर्न पण नाही होणार आहे, कारण ह्याला पण झाली 6 महिने. एक महिन्याला ऑर्डर करून ठेवलेलं ते. एक येईल साईज. एक्सेल आहे ना, येऊन जाईल. हा नाही पण ते ऑनलाईन थोडं साईजचा इश्यू असतो ना, म्हणून. खूप छान. ते दुसरं पण बघा, साईज फक्त बघा घालून एकदा, कारण ह्या ते रिटर्न होणारे नाही आहेत. ते आता नाही, लास्ट कधी लग्न झाल्यावर ऑर्डर केलेले ते. म्हणजे एकेका महिन्यामध्ये एक गिफ्ट ऑर्डर केलेले असं. पुढे करा हे. खूप छान. ये वाव, मस्त डॅशिंग वाटतो एकदम. फिटिंग पण परफेक्ट आहे. हा ना, मस्त वाटतोय तुम्ही. ते टी शर्ट ऍड करणार. हे ब्ल्यू जीन्सवर वगैरे छान वाटेल ना. ब्ल्यू जीन्स छान वाटतं. मस्त आहे. डार्क ब्ल्यू मध्ये. हा खूप छान वाटतं. फिटिंग वगैरे प्रॉपर आहे. मस्त मस्त. हा पण मस्त वाटतो एकदम. फिटिंग वगैरे पण प्रॉपर आहे. मेन कलर ॲज इट इज आला. तर ऑनलाईन माहिती आहे ना कलरचे किती इश्यूज असतात. मी साईज वगैरे पण प्रॉपर आहे. छान आहे, मस्त वाटतं. सर म्हणजे रिटर्न करायची गरज नाही. तेच मला टेन्शन होतं की म्हटलं ऑनलाईन ऑर्डर करते मी, हां साईजचा इश्यू नको याल्यानंतर. मस्त हिरो दिसतोय काही. सो मग मिस्टर अविनाश पास्ते, तुम्हाला 12 महिन्याचे 12 जे गिफ्ट्स मिळाले ॲनिव्हर्सरी निमित्त, ते तुम्हाला आवडलेत का? खूप आवडले. नक्की. सर्वात जास्त तुम्हाला कोणतं गिफ्ट आवडलं? शूज. किती? ओ शूज आवडले. मला माहिती होतं तुम्हाला शूजच आवडणार, त्याच्यामुळे सर्वात आधी शूजच घेऊन ठेवलेले. काय महाराजांचे बुक पण आवडले का? त्याचा खूप स्पेशल दिवस आहे. त्या दिवशी ते बुक तुम्हाला वाचायचे, ते काय असंच कपाटामध्ये ठेवून नाही द्यायचे त्या, म्हणून ते आजच्या स्पेशल दिवशी तुम्हाला, म्हणजे स्पेशल शिवजयंतीच्या दिवशी तुम्हाला ते भेट दिलेत. कारण आपण असं इतर बाकीच्या गोष्टी सर्व एकमेकांना देतोच, पण ॲक्च्युली ज्या गरजेच्या आहेत त्या आपण म्हणजे विसरून जातो. आणि खरंच ते आपण वाचलं पाहिजे, थोडं त्यातून काही शिकलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी ते गिफ्ट त्याच्यामध्ये ॲड केलं, म्हणजे महाराजांचं शिवचरित्र. अरे रडू नका, तुम्ही रडते आहे. खुशीवाले असू आहेत. बरोबर, असू द्या असू द्या. चालेल. नव्हतं गेलं एवढं सर्व, आणि खूप त्यांना फर्स्ट ॲनिव्हर्सरी आणि एवढे गिफ्ट फर्स्ट टाइम लाईफमध्ये खूपच आनंद वाटतोय. आणि जास्त इमोशनल नाही व्हायचं. सो मग फ्रेंड्स, आय होप तुम्हा सर्वांना आमचा हा इंटरेस्टिंग व्लॉग नक्की आवडला असेल. तुम्हाला मग सर्वांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ॲट लास्ट खूप लकी आहे की वाईफ माझ्या आयुष्यात आली. हो का? बिचारे इमोशनल झालेत. ते खूप म्हणजे खूप खुश झाले. खूपच. चालेल, चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.